मित्रांनो, घरात शांत उभा असलेला तो माणूस अनेकदा शब्दांनी नव्हे तर जबाबदाऱ्यांनी बोलत असतो. त्याच्या चेहऱ्यावर कठोरपणा दिसतो, पण मन मात्र मुलांसाठी वितळत असतं. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून तो घराच्या स्वप्नांसाठी झगडत राहतो. थकवा अंगात असतोच, पण चेहऱ्यावर मात्र चिंता लपवलेली असते. मुलांच्या भविष्यासाठी तो स्वतःच्या वर्तमानाशी तडजोड करत राहतो. त्याची माया या आईसारखी व्यक्त होत नाही, पण त्याग मात्र तितकाच खोल असतो. पावसात भिजून, उन्हात जळून तो घरासाठी सावली बनतो. मुलं मोठी झाली की त्याचा संघर्ष त्यांना दिसू लागतो. त्याने कधी कौतुकाची अपेक्षा ठेवलेलीच नसते. फक्त मुलं सुखी असावीत एवढीच त्याची इच्छा असते. कठोर शब्दांच्या आड त्याचं कोमल मन मात्र दडलेलं असतं. तो रडत नाही, पण काळजी मात्र प्रत्येक क्षणी त्याच्या डोळ्यात असते. संकटात पहिला पुढे उभा राहणारा आणि आनंदात मागे उभा राहणारा तोच असतो. त्याच्या खांद्यावर घराचं ओझं असतं, पण तक्रार मात्र नसते. बाप म्हणजे आधार, शिस्त आणि न बोलता दिलेलं निस्वार्थ प्रेम, आणि त्याची किंमत बहुतेक वेळा आपल्याला उशिरा समजते.